ते शेजारचा कितीला आहे? 34. घड्याळाला काठी किती? 4. या नवीन कंपनी आल्या, आतापर्यंत 3च होते. कितीला आहे रे? 8वीला आहे का? सेमी का मराठी? सेमीला का? स्टोन इज ए, मी म्हणतोय स्टोन इज ए सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. तू म्हणतो तर कोण? स्टोन इज ए सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. ही स्थिती आहे. सरळ बसा. पूर्ण हरिपाठ हा ग्रंथ टिमटिमे या संतांनी लिहिला. इंद्रिकर सरळ बसा. सगळे जोरात उत्तर द्या. हे कोण? ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे रे? आरसी. करेक्ट. जोरात सांगा. तो पोरे परश्या. करेक्ट. आता इथे नवीन गाणं आलं ते कोणतं रे? नवीन गाणं आलं ते सगळे संगत म्हणा. आप्पाच्या. करेक्ट. पण आता इथे नवीन आलं ना, झुकेगा नाही. आवाज कमी येतोय. अजून एक आलंय ना, आणि झुमकेवाली बोर. आता अख्ख्या गावात ऐकून गेलं पाहिजे. जोरात सांगा. आला आला पाटलाचा. आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा, त्याने घाटात केला. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि लोक म्हणत्या इंद्रिकर काही बोलतो, त्याची तारीख नका घेतो. याला मी काय मग समजा इंद्रिकरची तारीख नको का? काही बोलतो. काही मला पुन्हा मान्य आहे ना. मी फक्त आहे का नाही? हा सूर्य ना 40% शाळेतले मोबाईलने गेले. आजपासून 5व्या पुण्यस्मरणाला गाव पुढाऱ्यांच्या पाया पडतो. आठवड्यातून एकदा तरी शाळेत जा, 10 मिनिटं बसा. सांगू तुम्हाला पुढे, गावात काहीच नाही झालं तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. आता सांगा, एक चांगलं दानशूर परिवार जर एक स्मशानभूमी बांधू शकतं, एवढी चांगली, ऐका नीट, तर आपल्याला थोडस पॉलिटिक्स बाजूला ठेवून शाळा बनवायला काय हरकत आहे? आणि आज जर गावातल्या शाळा बनवल्या नाही तर 10 वर्षांनी तुम्हाला देवळांमध्ये दिवा लावायला माणसं राहणार नाही. आज दिंड्या तपासा, सगळं रिटायर माल दिंडी ते. सप्ते तपासा, सगळी म्हातारी माणसं. नवीन माणसं येईल कोण देवळात? तुम्हाला पिढी वाचवावाच लागेल. तुमचं काय मत? 40% शाळेतले पोरं मोबाईलनं गेले. 10% कीर्तनात बसलेले लोक शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले. इथं 14 जण आहेत. पैसे गेलेले. तुमच्या बापान पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. हे कशाला एवढं? 45 डिग्री तापमानात आम्ही जीव काढितो. हे केस कमी आहेत अंगाची. एवढी गावं पाहिली महाराज. 31 वर्ष गेली डांबरीवर माझे. 31 वर्ष. हलके हाती 3 करतो रोज. 3-4 3-4. 2 तर कधीच करीत नाही. 3ला दगडावर आपटा घ्यावं नाही. आणि सांगा तुम्ही येडे व्हाल ना, जमिनी जातील ना आणि जायला सुरुवात. शिकलेली लोक आहेत. बँक आली, 1 लाख रुपये द्या की तुम्हाला 9,000 रुपये देणार महिन्याला. कोण? बँक. काय देणार? 9,000. कशाचे? व्याज. कशाचं? लाखाचं. यानं लाख दिले. 3 महिने 9,000 आले. यानं शेळ्या, बकरं, कोंबड्या सगळे इकले. बँकेला पैसे बँक घेईल ना. बँक पैसे गेलेले. इथं 2 जण बसले की त्याला 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले. 10% लोक शेअर मार्केट